ಮಹಾಬೌದ್ಧಿ ಮುಕ್ತಿ ಆಂದೋಲನ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಬಿಟಿ ಆಕ್ಟ್ 19049 ರದ್ದು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಬೌದ್ಧರು 1 ವರ್ಷದಿಂದ ಸತತವಾಗಿ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಆಂದೋಲನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿರುತ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕರ್ನಾಟಕದ ಬೌದ್ಧರು ಈ ಆಂದೋಲನವನ್ನು ದಿಲ್ಲಿಯವರೆಗೆ ರಾಮಲೀಲಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬಿಟಿ ಆಕ್ಟ್ 19047 ರದ್ದು ಮಾಡಿ ಬೌದ್ಧರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಡಬೇಕೆಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಯಶಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಬೌದ್ಧ ಉಪಾಸಕರ ಮೊಟ್ಟಮೊದಲ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡಲು ಬೌದ್ಧ ಅನುಯಾಯಿಗಳನ್ನು ಪಣತೊಟ್ಟಿದ್ದಾರೆಂದು ಭಾರತದ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಿಖ್ಖರಿಗೆ ಗುರುದ್ವಾರ, ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಮಸ್ಜಿದ್, ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳು, ಜೈನರಿಗೆ ಜೈನ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು, ಅವರವರ ಜಾತಿಗಳಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಬೌದ್ಧರಿಗೆ ಯಾವುದೇ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ದರಿಂದ ಬುದ್ಧಗಯಾ ಬೋಧನೆಗೆ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಡಬೇಕೆಂದು ಬುದ್ಧ ಅನುಯಾಯಿಗಳು ಹೋರಾಟ ಮುಖಾಂತರ ಬುದ್ಧಗಯಾ ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಶ್ರಮ ಪಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಬುದ್ಧರಿಗೆ ಬುದ್ಧಗಯಾ ಕೊಡಲು ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಬುದ್ಧ ಅನುಯಾಯಿಗಳು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನ ದಿಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಜಂತರ್ ಮಂತರ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜಿಲ್ಲಾ ವರದಿಗಾರರು ಪ್ರಭು ಸೋನಿ. ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಕೂತಿದಾರಲ್ಲ ಬಿಕ್ಕುಗಳು, ಇದು ತ್ರಿಬಲ್ ಬಿಕ್ಕುಗಳನ್ನ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ರೆಡಿ ಮಾಡಿದಾರ. ನೀವು ನೋಡಿರ್ಬೇಕು ಟಿವಿಗಳಲ್ಲಿ. ತಂತ್ರ ಪ್ರತಿತಂತ್ರ ಮಾಡ್ತಾರೆ. ರೆವಲ್ಯೂಷನ್ ಅಂಡ್ ಕೌಂಟರ್ ರೆವಲ್ಯೂಷನ್ ಅಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅದೇ ಹೇಳಿರೋದು. ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ಓದದೇ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ. ಕಾಲ ಕಾಲಕ್ಕೆ ಯಾರು ಸಮಾನತ್ವವಾದವನ್ನ ಸೋದರತೆಯನ್ನು ಬಯಸ್ತಾರೋ ಅವರೆಲ್ಲರೂ ದೇಶ ಬಿಟ್ಟು ಓಡಿಸಿದಾರೆ. ಅವರು ಯಾರನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರು. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ 10,000 ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ಲಾನನ್ನು ಇವತ್ತೇ ಶುರು ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ನಾವು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಏನು ನಮ್ಮ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಿದ್ದಾರೆ ಅವರು ಒಂದು 100 ಜನ ನಾವು ತಯಾರಾಗ್ತೇವೆ. 100 ಜನ ಬಿಕ್ಕುಗಳು ತಯಾರಾಗ್ತಾರೆ. ನಾವು ಇಲ್ಲಿಂದನೇ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ಬೋದು. ಇದು ಕೇವಲ ಮಾತಿನಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಸುಮ್ಮನೆ ನಾವು ಭಾಷಣಗಳಲ್ಲಿ ಹೇಳೋದು ಅಲ್ಲಿಷ್ಟು ತರ್ತೇವೆ, ಇಲ್ಲಿಷ್ಟು ತರ್ತೇವೆ, ಅಲ್ಲಿಷ್ಟು ತರ್ತೇವೆ, ಅವೆಲ್ಲ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ಲೀಡರ್ಗಳು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕು. अलावा दूसरी कोई धरती नहीं मिलेगी. वही धरती जिस पे 2300 वर्ष पहले सम्राट अशोक ने महाबोधि महाविहार की नींव रखी थी. वही धरती, जिस धरती पे सिद्धार्थ को ज्ञान प्राप्त हुआ, जिस धरती पे सम्राट अशोक ने महाबोधि महाविहार की नींव रखी, जो धरती गवाही देती है. और सबसे बड़ी बात और बता दूं मैं, भगवान बुद्ध को जहां ज्ञान प्राप्त हुआ वहां से जाने के बाद दोबारा वापस नहीं लौटे. भगवान बुद्ध कई बार एक स्थान पे गए, दोबारा भी गए, तिबारा भी गए, चौबारा भी गए, 5 बार भी गए, पर बुद्ध के जीवन में बोध गया छोड़ने के बाद दोबारा कभी बुद्ध बोध गया नहीं गए. क्यों नहीं गए? ये कारण है क्योंकि अब वहां कुछ जाने का प्रयोजन नहीं है. वहां की उपलब्धि मिल चुकी है. क्योंकि बुद्धत्व की प्राप्ति के बाद वहां वही जा सकता है बोध गया में जिनको अभी ज्ञान नहीं मिला, जिनको अभी निर्वाण नहीं मिला, जो भटक रहे हैं, जो संसार में आके तड़प रहे हैं, उन्हीं को बोध गया जाना है. इसलिए बुद्ध दोबारा बोध गया नहीं है. वो पावन धरती जिस पे महाबोधि महाविहार बना, और ये केवल भारत के बौद्धों की नहीं और केवल भारतीय लोगों की भी नहीं है. 2002 में यूनेस्को ने घोषणा करी, 2002 में यूनेस्को ने घोषणा करी कि महाबोधि महाविहार केवल भारत के बुद्धिस्टों का नहीं है और ना केवल भारतीय लोगों का है. महाबोधि महाविहार भले ये धार्मिक स्थल हो, पर ये पूरे विश्व का शांति का, करुणा का और मैत्री का प्रतीक है. महाबोधि महाविहार को विश्व धरोहर कहा गया, वर्ल्ड हेरिटेज से सम्मानित हुआ. और आप देखो दुनिया में अगर सबसे बड़े बड़े प्रसिद्ध जो धार्मिक केंद्र है वो विश्व धरोहर नहीं है. वो धार्मिक केंद्र तो है पर विश्व धरोहर नहीं है.
ये लड़ाई केवल हम इस नाते नहीं लड़ रहे कि वो हमारा धार्मिक स्थल है, बल्कि इस नाते लड़ रहे कि जिस भारत की पहचान बुद्ध से है और बुद्ध की पहचान बोध गया से, इसलिए उसको मुक्त कराना जरूरी है। इसलिए ये लड़ाई लड़ रहे हैं। यानी केवल ये भारतीय बौद्धों की लड़ाई नहीं है, ये भारत की पहचान की लड़ाई है, ये भारत के इतिहास की लड़ाई है, ये पूरे विश्व को जहां से बुद्ध के ज्ञान का संदेश मिला, ये उसको मुक्त कराने की लड़ाई है। और इस जिम्मा कौन लेगा, इसकी जिम्मेदारी कौन लेगा? बाबा साहब डॉक्टर अंबेडकर जी, जब उनको ये मालूम हुआ कि मेरे समाज में मेरे से ज्यादा पढ़ा लिखा कोई नहीं है, तो बाबा साहब डॉक्टर अंबेडकर जी बड़ोदरा में संकल्प लेते हैं कि जिस जाति पाति के कारण, जिस छुआछूत के कारण, जिस असमानतावादी इस समाज के व्यवहार के कारण मेरी शादी जो अपमान हुआ, और ये अपमान केवल एक भीमराव के साथ नहीं, बल्कि भारत के तमाम उन अछूतों के साथ, तमाम उन जातियों के साथ जिनको शिक्षा से वंचित रखा गया, जिनको समाज की मुख्य धारा से अलग रखा गया, जिनकी बस्तियों को बस्तियों से बाहर बसा दिया गया, उस समाज के साथ क्या होता होगा। तो बाबा साहब अम्बेडकर जी ने संकल्प लिया कि ये काम अगर मैं नहीं कर पाया तो कौन कर पाएगा, अगर ये काम मैं नहीं कर पाया तो कौन कर पाएगा, अगर मैं भी नहीं कर पाया तो मेरे जीने पे लानत है, मुझे मर जाना चाहिए। ये बाबा साहब अम्बेडकर ने कहा। फिर मुझे मेरे जीने पे लानत है, अगर मैं भी ये काम नहीं कर पाया। तो बाबा साहब अम्बेडकर जी ने उस काम को पूरा करके दिखाया। बाबा साहब ने एक का काम को पूरा किया, यानी जितनी लड़ाई लड़ी वो सभी लड़ाई बाबा साहब डॉक्टर अंबेडकर ने जीती। चाहे चौदार तालाब की लड़ाई हो, काला राम मंदिर की लड़ाई हो, संविधान बनाने की लड़ाई हो, या फिर हिंदू कोड बिल पास करने की लड़ाई हो, और आखिर में ये घोषणा भी कर दी, जो घोषणा बाबा साहब अम्बेडकर जी ने 13 अक्टूबर 1935 को नासिक की एक सभा में कहा कि मैं हिंदू धर्म में पैदा हुआ, ये मेरे वश की बात नहीं थी, पर मैं इसमें रह के मरूंगा नहीं, ये मेरे वश की बात है। बाबा साहब अम्बेडकर ने जो 1935 में घोषणा करी, और 21 साल के बाद 14 अक्टूबर 1956 में नागपुर की दीक्षा भूमि में विश्व में 14 अक्टूबर 1956 से पहले ना तो विश्व में एक साथ ना कोई आलिम, ना कोई पैगंबर, ना कोई प्रोफेट, ना कोई संत, ना कोई साधु, 1956 से पहले 7 लाख लोगों को एक साथ इकट्ठा करके धर्म की दीक्षा नहीं दिला पाया, और ना 1956 के बाद आज तक पूरे विश्व में इतने लोगों ने मिलकर एक साथ धर्म की दीक्षा नहीं ली। ये इतिहास भी बाबा साहब अम्बेडकर जी के नाम 14 अक्टूबर 1956 को लिखा गया। ಎಲ್ಲರೂ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಗಲಾಟೆ ಮಾಡಬೇಡಿ. ರಾಜ್ಯದ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು ಮತ್ತು ಪೂಜ್ಯ ಭಿಕ್ಷು ಸಂಘದವರು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಿ. ಇದು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಬರೆದಂತ ಮನವಿ. ಬೋಧಗಯ ಮಹಾವೀರ ಮುಕ್ತಿ ಆಂದೋಲನ ಒಂದು ಹೋರಾಟದ ಮನವಿ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು 1949 ಆಕ್ಟ್ ಬೋಧಗಯ ಆಕ್ಟ್ ಅನ್ನ ರಿಫಿಲ್ ಮಾಡಿ ಬಿಹಾರದ ಬೋಧಗಯದ ಮಹಾವೀರವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬೌದ್ಧರಿಗೆ ನೀಡಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಆ ಮನವಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಬರೆದಿದ್ದೇವೆ. ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಬೌದ್ಧರ ವಿವಿಧ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬೇಡಿಕೆಗಳು ಕೂಡ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರು